अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक नमस्कार. आज बनवूया उडीद आमटी. उडीद आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ही उडदाची डाळ 5-6 चमचे, कोथिंबीर लागणारे, छोटासा कांदा लागणारे, शेंगदाणे लागणारे, लसूण, जिरी, हळद, मीठ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, खोबरे लागणारे. ही ना डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. ही डाळ ना स्वच्छ धुवून घेतली. याच्यात कुकरला ना 5 ते 6 शिट्ट्या याच्या काढायच्या. डाळ पूर्णपणे शिजली पाहिजे. पाच ते 6 शिट्ट्या ना कुकरच्या काढून घ्यायच्या. डाळ पूर्णपणे शिजली पाहिजे. तोवर आपण मसाला तयार करू. ही ना छोटी वाटी शेंगदाणे ते भाजून घेऊ. शेंगदाणे ना भाजून झाले. हे मिक्सरच्या भांड्यात काढून मोठे वाटून घ्यायचे. मिरच्या भाजून घेऊ. स्लो गॅसवर भाजायच्या, नाहीतर मिरच्या उडण्याची शक्यता असते. याच्यातच लसूण टाकू. लसूण पण थोडासा भाजून घेऊ. मिरच्यानं भाजून झाल्यात, ह्या काढून घेऊ. ह्या ना बारीक वाटून घ्यायच्यात लसूण आणि मिरची. भाजून घेऊ. ही भाजी ना जास्त घट्ट नसते, पातळ असते, म्हणून कांदा खोबरे ना कमी कमीच घेतले. खोबऱ्याचा ना कलर चेंज होतो भाजून घ्यायचं. खोबरे भाजून झाले, हे पण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. हा ना एक मोठा कांदा आहे, हा उभा चिरून घेतलेला आहे. याचा पण कलर चेंज होतो भाजून घ्यायचा. कांदा भाजायला ना काही तेल वगैरे नाही टाकलं. हा असाच याच्यावर भाजून घ्यायचा. आपण पहिलं खोबरे भाजले होते, खोबऱ्याला ना तेल सुटले होते म्हणून कांद्याला तेल नाही टाकले. कोथिंबीरचे देठ आहे ना ते पण भाजून घ्यायचे. आणि 2-3 कढीपत्त्याची पाने. हे सगळ्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय. कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्या. कुकर बंद केलंय. आता थंड होऊन डाळ शिजली का बघून घेऊ. कांदा आणि ते भाजून झाले. कोथिंबीर हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ. आणि डाळ पण शिजली. डाळला ना थोडे अशी मॅश करून घ्यायची. एक पातेले घेतले, पातेल्यात तेल टाकले, जिरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, हळद टाकायची. हा वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. तेलावर चांगलं परतून घ्यायचं. ही वाटलेली डाळ टाकून घ्यायची. डाळ मिक्स करून घ्यायची. पाणी टाकायचं. पाणी टाकून झालं.
मीठ टाकायचं. 5 मिनिटं ना उकळी काढून घ्यायची. भाजीला छान उकळी आली, कोथिंबीर टाकून घेऊ. भाजी तयार झाली. आता प्लेटिंग करू. ही ना बाजरीच्या भाकरी संग खायला किंवा ज्वारीच्या भाकरी संग खायला खूप छान लागते.